अमय शेट आहेत आणि जरूर हितेश पाटील, हितेश पाटील स्वतःच क्या बात आहे. नाही मॅनेजमेंटने सांगितले नाहीये, मॅनेजमेंटने सांगितले काय बघाय पहिलं पिंटू शेटच्या सुकन्या होती. यस एक मिनिट, एक दोन मिनिटं थांबा. आता हितेश काढतील, आता हितेश काढतील. चला हितेश वरती घ्या, डब्बावरती घ्या, हातामध्ये घ्या, लाईव्ह दिसू द्या जरा, बाजूला वा. चला आता हितेश तिसरी. सचिन ठाकूर मॅनेजमेंट नाहीये, कॅन्सल. आयोजक आहेत, आम्ही सांगितलं नाहीयेत. चला क्षेत्ररक्षण लावून ठेवा, क्षेत्ररक्षण लावून ठेवा. चला हितेश नेक्स्ट, नेक्स्ट अक्षय पाटील 27. अक्षय भरत पाटील भाग्यवान विजेता प्रेक्षक. यस देऊया आपण, यस देऊया सर्वांच्या हस्ते. चला मॅच कडे सुरू करा. ऑफिशियल अंपायर मॅच ऑन करा, बक्षीस देऊ पण देणार आहोत. या आमचे सर्व पाहुणे मॅच सुरू करा. चालेल अक्षय बोलावं लागेल सांगितलं. पाहुण्यांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हा. सामना सुरू ठेवा, सामना सुरू ठेवा. अजून 4 मॅचेस कव्हर करायचेत. अक्षय कसं वाटतं आज लकी ड्रॉ संजू शेजवान साहेब ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केली, तुला आशा होती का सायकल मिळेल? नाही. कसं वाटतं आज स्पोर्ट्स सायकल मिळाली? चांगलं वाटतंय. धन्यवाद. टाळ्या उद्या आपण देतोय हितेश आणि अमय शेट यांच्या शुभ हस्ते. हितेश शेट पाटीलने माझी चिठ्ठी काढल्याबद्दल खूप खूप आभार. आणि ती मी माझ्या भावाला देणार, त्याच्याच मित्राला. धन्यवाद. हितेश नाराज आहे कारण आज घरामध्ये गेली होती स्पोर्ट्स सायकल, 2 वेळा घरामध्ये गेली. समीर सर 2 वेळा. आणि बघा मॅनेजमेंटने सांगितले. चला मॅच कडे वळतोय. थँक्यू सागर. भाग्यवान विजेत्याचे आभार. परंतु आता आपण मॅच कडे वळतोय. महत्वाचा सामना या अगोदर सुपर 3 मध्ये दाखल झालाय, तो दोस्ती स्पोर्ट्स विहिगर हा संघ मात्र क्वालिफाय झालाय सुपर 3 साठी. तरी हितेशने नाराज होऊ नये. पिंटू शेट यांनी सांगितलंय की उद्या सायकलच्या शोरूम मध्ये ते घेऊन जाणार. जिथे हितेश बोट ठेवेल ज्या सायकलवरती, ती सायकल त्याला घेऊन दिली जाणार. क्या बात आहे. वेगवान चेंडू, काय गोलंदाजी चालू आहे. चला आपण मॅच कडे जातो. इथे सामना चालू आहे सुपर 6 मधील आणखी एक लढत, बोटी लढत. रसायनी बेल्ट अर्थातच खालापूर तालुक्यातील हा संघ सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात मात्र 2 हात करतोय वागेश्वर हरिगाम याच विभागातील एक संघ. पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव. सागर पाटील आणि रजत पाटील महत्वाचा खेळाडू ऑन स्ट्राईक आहे. रजत पाटील धीम्या गतीचा चेंडू फुल टॉस झालाय. बॉलला दिला भिरकावून फाईन लेगला. रजत पाटीलच्या बॅटमधून चौकार. जोरदार आयोजन तुम्ही पाहताय. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच चषक 2025. हलक्या हाताने बॉल ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक आहे. बॅकलिप थोडी खाली घेतली होती. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल घेतली जाते. रज्जूचा चांगला खेळ चालू आहे सध्या. सागर पाटील त्याच्या साथीने पहिलं षटक टाकतोय. प्रसाद पाटील हरिग्राम या संघाकडून धावा जाऊन पोहोचल्यात त्या 6 वर. शांत आणि संयमी सुरुवात. पिंटू शेट पाटील यांचं आयोजन आपण पाहतोय. आणि कैरे संघाचा विचार केला तर त्यांचंही आगमन अगदी थोड्याच दिवसांवरती येऊन ठेवलं. एसडीपी ग्रुप आदरणीय सुरेशदादा पाटील, एक भलं मोठं नाव राजकीय क्षेत्रातील खालापूर तालुक्यातील, ज्यांच्या सौभाग्यवती रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या
त्यांची देखील स्पर्धा येत्या कालावधीमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. ॲडव्होकेट प्रसाद पाटील मात्र षटक टाकतोय सागर पाटीलच्या विरोधात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता सागरचा, शफल क्रॉस होऊन, परंतु वेगाने टाकला चेंडू ॲडव्होकेटने, प्रसादने, आणि ते निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या 6. एकही विकेट नाहीये, परंतु धावा झाल्या 6. तर लवकृष ब्रदर्स नेरे, लवशेठ पाटील यांच्याकडून या स्पर्धेला 2100 रुपयाचं आर्थिक साह्य मिळाले. तर मी लवशेठ पाटील यांचं मनापासून धन्यवाद देतोय. हा, सागर मांडवकर आणि मनोहर पाटील या दोन्हीही समालोचकांसाठी अनिल बोरवेलचे मालक अनिल मसने यांच्या वतीने प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक इथे दिले जाते. धन्यवाद. ही त्यांची मेहनत आहे दोघांची, सागर मांडवकर आणि मनोहर पाटील वाजेचे. अभिनंदन दोन्ही समालोचकांचं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 6. कैरे संघ विचार केला तर रज्जू चांगल्या फॉर्ममध्ये, सागर पाटील देखील चांगल्या टचमध्ये, परंतु पहिल्या षटकात जास्त धावा तो करू शकला नाही. प्रसाद पाटील ॲडव्होकेटने चांगली गोलंदाजी केली, फक्त धावा दिल्या त्या 6. चला जास्त वेळ घेऊ नका, यानंतर 3 मॅचेस बाकी आहेत. जेवढा तुम्ही वेळ घ्याल तेवढा तुम्हालाच वेळ उशीर होईल. आयोजकांनी तर आज विश्वास दाखवलाय. आज काही झालं तरी सुद्धा पाठ झाली तरी चालेल, कारण आज शेवटची रात्र आहे. 6 धावा. चांगली गोलंदाजी. सोपान काय बॅटिंग केली होती मागच्या मॅचमध्ये. तब्बल 29 धावा कुठल्या होत्या आणि विकेट हॅट्रिक त्याने संपादित केली या स्पर्धेतली. जो षटकार त्याने केसला थेट स्टेजवरती, खतरनाक फटका होता. परंतु सध्या गोलंदाजी करतोय रजत पाटीलच्या विरोधात. 6 धावा धावफलकावर. मागे खेळू जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता रजत पाटीलचा. टप्पा थोडा पुढे ठेवला, लगेच सोबानचं लक्ष फॉलो करतोय फलंदाजाला. यानंतरची लढत असेल जितू 11 जनमान नेरे आणि त्यांच्या विरोधात श्री मलंगड वावंजे या 2 बलाढ्य संघादरम्यान. टॉससाठी आपण सज्ज राहा. धावा आहेत त्या अवघ्या 6. सेकंड ओव्हर चालू आहे. फसवा चेंडू. चांगली गोलंदाजी सोपानकडून. प्रचंड अनुभव आहे, परंतु इथे बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी. तर लवकुश ब्रदर्स या लवशेठ पाटील यांच्याकडून या स्पर्धेला 2100 रुपयाचं आर्थिक साह्य मिळालं. त्यांचे धन्यवाद. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या सिद्धू 11 कैरियर संघाने. पहिले 3ही चेंडू मात्र सोपान मात्रेने निर्धाव टाकलेत. मागच्या मॅचमध्ये त्यानेच विकेट हॅट्रिक संपादित केली होती, त्यानेच धमाकेदार बॅटिंग केली होती. किती वायटल प्लेअर आहे पहा, किती महत्त्वाचा खेळाडू आहे हा सोपान मात्रे हरिग्राम टीमसाठी. हलक्या हातानं फक्त कव्हर्सला चेंडू ढकललाय. खरं तर हे पहिल्या बॉलपासून करायला हवं होतं रजत पाटीलने. चांगला गोलंदाज समोर आहे, त्याला सन्मान देखील देणं तितकंच गरजेचं आहे. बॉलच्या मेरिटनुसार खेळ करणं फार महत्त्वाचं आहे. 7 धावा धावफलकावर. 7 लॉस ऑफ 0 विकेट. थोडा बॅकफुटला ढकलला कैरे संघ. इथून मुसंडी मारावी लागणार आहे कैरे संघाला आणि ती देखील गरजेची आहे. सुपर 3 मध्ये पोहोचायचं असेल तर जो दुसऱ्या रात्रीतला त्यांचा खेळ त्यांना आठवावा लागेल कैरे संघाला. वळवलाय बॉल. शॉर्ट पिच बॉल होता. खराब चेंडू सोपानचा त्यावरती. सागर पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. साठी बघा, दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय. जितू 11 जयहनुमान नेरे आणि त्यांच्या विरुद्ध वावंजे संघ रेडी राहा. षटक क्रमांक 2 इथे मात्र झालाय समाप्त आणि सिद्धू 11 कैरे संघाच्या धावा आहेत त्या अवघ्या 11.
वाजेकरांचं स्वप्न होतं की आपल्या क्रीडा नगरीमध्ये देखील आपल्या गावची देखील एक रजनी स्पर्धा असायलाच हवी आणि ते स्वप्न या दोन्ही आयोजकांनी मात्र पूर्ण केले. अभिमानाची स्वाभिमानाची गावची ही स्पर्धा फार महत्त्वाची स्पर्धा आणि प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. आणि आता शेवटच्या अंतिम पडावाकडे आपण जातोय. सुपर 6च्या लढतींना सुरुवात झाली. प्रचंड गर्दी आज आम्ही या क्रीडांगणावरती पाहिली. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा उपस्थित झालाय. आताही प्रेक्षक तुम्ही पार्किंग मध्ये गेलात तर पार्किंग लॉट पूर्णपणे फुल आहे. क्रीडांगण हे मोठं आहे, विस्तृत आहे, जिथे जागा मिळेल तिथे बसून मस्त प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. 2 ओव्हरमध्ये 11 झाल्या. तिसरं षटक अनु भोईर गोलंदाजीसाठी आलाय. चला जास्त कानमंत्र देत बसू नका, लगेचच मॅचला मात्र सुरुवात करा. आमचे अँकर सागर मांडवकर त्याचबरोबर मनोहर पाटील वाजे यांच्या समालोचनासाठी अनिल बोरवेलचे मालक अनिल मसने यांच्या वतीने मात्र प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचंही अभिनंदन. 2 षटक धावा आहेत ते 11. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी अनु भोईर. लॉंग ऑनला फटका, 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. सागर पाटील पोहोचलाय, त्याला ठाऊक आहे मोठे फटके येत नाहीयेत. आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. स्कोरबोर्ड हलता ठेवावा लागेल. स्कोर कार्ड स्टिकी ठेवणं गरजेचं आहे. कंडिशन चांगल्या 4 ओव्हरची 35ची मॅच 33ची मॅच देखील शेवटपर्यंत जाते, परंतु तेवढ्या उभारणं देखील गरजेचं आहे. 13 धावा. कदाचित असं वाटते झेल सुटलाय. यस, विकेट कीपरच्या हावभावावरनं नक्कीच वाटते की झेल सुटलाय. रोहित गरत विकेट कीपर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानात सलामीची पहिली जोडीच आहे. 13 धावा झाल्यात सिद्धू 11 कैरे संघाच्या. यानंतरची एक जोरदार लढत असेल. जितू 11 जयनमान नेरे विरोधात श्री मलंगड वावंजे. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे पण टॉस साठी या. 13 धावा, 13 लॉस ऑफ 0. बाउन्सरचा वापर इथे केला. ही खेळपट्टी ज्याने बनवले ना सागर मांडवकर, त्याचं विशेष कौतुक आहे. या खेळपट्टीवरती बॉलरला देखील तेवढंच सहाय्य आणि फलंदाजांना देखील तेवढंच सहाय्य. खरं तर क्रीडांगणाची परिसीमा फार कमी वेळा एवढी मोठी पाहायला मिळते. एवढं मोठं क्रीडांगण रायगडमध्ये फार क्वचित नक्कीच पाहायला मिळतं. पुढे टाकला होता बॉल, खोदून काढला हा चेंडू. पुन्हा लॉंग ऑनला चाललाय कार्पेटच्या सहाय्याने. रजतला दुसरी हवी आहे परंतु आता चान्स नाही. फक्त एकच धाव, फक्त एकच धाव. पाक किती चांगली गोलंदाजी या तीनही प्रसाद पाटील, सोपान मात्रे आणि अनु भोईरने केलेली आहे. हाच तो कैर्य संघ आहे ज्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती समोरच्या संघाने नामोहरण केलंय, परंतु त्याच फलंदाजांना अडकून ठेवलंय. जायबंदी केल्या अक्षरशः तीनही गोलंदाजांनी. 14 धावा. कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्र खुलं होतं. स्वीपर कव्हरचा फिल्डर तिथे पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याची मुभा आहे. फेक झाला विकेट कीपर पर्यंत. सागर पाटील तिथे पोहोचलाय. दुहेरी धाव घेतली जाते परंतु अद्यापही चौकार मात्र आलेला नाहीये. एकच चौकार, 2 चौकार या इनिंग मध्ये आलेले आहेत. जी धावांची गरज होती, जे मोठं लक्ष उभारायचं होतं सिद्धू 11 कैरे संघाला, त्यापासून तो थोडा दूर राहिलाय. 16 धावा. थर्ड ओव्हर, लास्ट बॉल. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 5 धावा आणि तिसऱ्या षटकात कदाचित हा व्हाईट बॉल. ऑफ ब्रेक टाकायचं होतं परंतु वळला नाही चेंडू. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 17 वरती 17. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या 6. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11 होत्या. कॅल्क्युलेशन बांधायचे. 30-35 ने मॅच बनते परंतु त्या कराव्या लागतील कैरे संघाला. वेगवान चेंडू, बॅटर मिस, विकेट कीपर मिस. बॉल चाललाय स्क्रीनच्या भेटीला. नशिबाचा चौकार. 4 धावा. तर मनन ऑटोमोबाईल्स आम्ही पाहतोय युवा उद्योजक वाजे गावचे आम्हाला ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्पॉन्सर केली ते महेशजी मसने साहेब यांचे इथे आगमन झाले. आणि अतिथी कक्षामध्ये आम्ही पाहतोय हरण्या ग्रुप वाजेचे आमचे सर्व कट्टर समर्थक विलास पाटील, गणेश पाटील, त्यांच्या समवेत शत्रुघ्न डुकरे साहेबांचं आगमन झाले. लेग अंपायर
शेवटच्या चेंडूवरती बॅटच्या धावा आहेत की बाईकच्या? बॅट कट आहे. ओके. तेजस पाटील आणि भूषण जगे यांची उपस्थिती आम्ही पाहतो. चला, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारे नाणेफेक नेरे आणि वावंजे संघ आपण याची नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि समीर सर बघा, प्रेक्षक वर्गांना आयवा कॅशसाठी प्रीत स्पोर्ट्स यांच्याकडून आपल्याला टी शर्ट्स मिळणार आहे आणि ही सुवर्ण संधी प्रेक्षकांना. खरं सागर, अगदी जेव्हापासून मी इथे उपस्थित झालो तेव्हापासून सांगतो की या पहिल्या पर्वातच वाजेकरांनी एक वेगळीच धमक दाखवली आयोजनामध्ये. 2-2 बाईक, अगदी सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यानंतर स्पोर्ट टी शर्ट, मगाशी स्पोर्ट सायकल तुम्ही दिलीत प्रेक्षकांना आणि आणखी बरीच काही पारितोषिके या स्पर्धेमध्ये आहेत. वेगवान चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वीपर कव्हरचा फिल्डर तिथे पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याची नक्कीच मुभा आहे आणि 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. तेवढा वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे. शेवटच्या चेंडूवरचा चौकार हा फार महत्वाचा असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4थ्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5व्या चेंडूवरती चौकार आला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. हा एक आपण म्हणतो ना की अशी ही जी गणित मांडली जात आहेत, गुणसंख्या लेखक बाहुबली कांचन पालकर असल्यानंतर या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम समालोचक नेहमी करत असतो. 23 धावा. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय, क्षेत्र खाली आहे, बॉल चाललाय सीमारेषा पार. रजतच्या बॅटमधून महत्वाचा चौकार. समीर सर बघा, कालुराम पाटील साहेब आम्ही पाहतोय, साहिल पाटील यांचे पिताश्री, ज्यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला. लोअर फुल टॉस बॉल, ताकद लावायची होती फटक्यावरती. पाक किती वेगानं फिल्डर तिथे आलाय, फेक होते, डायरेक्ट हिट, खाम थमाम. आता फलंदाज कोणता बाद आहे ते मात्र पंचच नक्की सांगतील. फलंदाज बाद आहे तो सागर पाटील. पहिला धक्का सिद्धू 11 कैरे संघाला. धावा आहेत आतापर्यंत 28. तर गणेश पाटील कैरे संघाचे समर्थक यांच्याकडून कैरे संघाच्या फलंदाजांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राईज असेल. आणि काल सुद्धा आम्ही डिक्लेअर केलं समीर सर, पुढल्या वर्षी पिंटू शेट आणि अमय शेट यांची स्पर्धा सेम डेट असेल, मात्र पुढल्या वर्षी 3 बाईक आहेत आणि रोज 8च संघ खेळतील आणि पुढल्या वर्षी स्पर्धेचा दर्जा यापेक्षा अधिक असेल. आणि पिंटू शेट अमय शेटने सांगितलं पुढल्या वर्षी मैदान आणखीन वेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळेल. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमय शेट आणि पिंटू शेटसाठी. पुढल्या वर्षी 8 संघ रोज खेळतील आणि 3 बाईक आपण स्पर्धेमध्ये पाहणार आणि सेम डेट हीच असेल. धन्यवाद. क्या बात आहे. दोन्ही आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बॅटची कडा घेतले, बॉल चालला मागे गॅप मधून. कैरे संघ नशिबाची साथ आता त्यांच्या बाजूने. गॅप मधून निघाला बॉल, थर्डमॅनला चौकार. फटका तुम्ही पाहाल तर जेवढी ताकद त्याच्या शरीरात आहे. रजत होता ना स्ट्रायकिंग एंडला? यस. नवीन फलंदाज अतुल नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. रजतने जेवढी ताकद त्याच्या शरीरात आहे तेवढी झोकली होती, तरी सुद्धा बॅटची कडा लागली आणि बॉल निघाला गॅप मधून चौकार. आतापर्यंत 30, 32, 35 पर्यंतच्या मॅचेस 4 ओव्हरच्या बनल्यात आणि त्याच दिशेने सिद्धू 11 कैरे संघ हळूहळू वाटचाल करतोय. धावा झाल्यात त्या 32. 2 चेंडू शिल्लक आहेत, महत्वाचे 2 चेंडू. फुल्लर लेनचा बॉल खोदून काढलाय. रजत पाटील शेवटपर्यंत टिकला. लॉंग ऑफला फिल्डर, फेक अचूक आहे परंतु 2 धावा. यस, हातातून चेंडू निसटला. 2 धावा झाल्या, 34 झाल्या. नेरे संघाने मगाशी 35 धावा डिफेंड केल्या होत्या. मागच्या मॅच मध्ये देखील शेवटपर्यंत लढत राहिली. या मॅच मध्ये बघूया 34 झाल्यात. लास्ट बॉल अद्यापही बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 11 आल्या. तिसऱ्या षटकात देखील अगदी धावा कमी आल्या, परंतु या अंतिम षटकामध्ये 2 चौकार आलेत आणि त्यानेच गणित इथे बिघडलंय सध्याच्या घडीला हरिग्राम संघासाठी. त्यांना ठाऊक आहे अगदी या थंडीमध्ये, जास्त प्रमाणात थंडी नाहीये परंतु या थंडीमध्ये ग्राउंड मोठे, बॉल ट्रॅव्हल होताना थोडंफार
कठीणाई आहे आणि त्याच कारणास्तव 30-35च्या मॅचेस बनतायत. लास्ट बॉल, फुलटॉस बॉल, पुन्हा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक पुढे आला, फेक होईल, हातातून चेंडू निसटला. 2 झाल्या, तिसरीसाठी पलटलाय अतुल आणि रजत. 3 झाल्या, चौथीसाठी प्रयत्न होतोय परंतु बाद होईल. फलंदाज रजत पाटील. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 34 होत्या, 3 ऍड केल्या जातील. धावसंख्या झाल्या ती 37 आणि 4 षटकं 38 धावसंख्येचं लक्ष्य टार्गेट सेट करण्यात आलंय वागेश्वर हरिग्राम संघाच्या विरोधात. 24 बॉल 38 करायचे विजयासाठी हरिग्राम संघाला. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच चषक वाजे 2025. सध्याच्या घडीला हा छोटा चिमुरडा त्या बाईक वरती बसलाय, परंतु या 2 बाईक आहेत आमच्या या स्पर्धेमध्ये. ABC आणि DF या 3-3 ग्रुपमध्ये एक बाईक मात्र डिवाइड केली जाईल प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी. स्पर्धेचे आयोजक पिंटू शेठ पाटील स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या आयोजकांच्या समवेत ते चर्चा करतायत आणि या 2 बाईक आणि आकर्षक ट्रॉफी सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतायत. आणि मगाशी नुकताच अनाउन्समेंट केली सागर मांडवकर यांनी देखील की पुढच्या वर्षी तारीख हीच असेल परंतु जलवा काही वेगळा असेल. आणखी मोठ्या उत्साहात जोशामध्ये मात्र ही स्पर्धा संपन्न होताना दिसेल. स्वतः पिंटू शेठ पाटील त्या ठिकाणी उपस्थित. चर्चा चालू आहे की शेवटला अगदी हे विजयाचं सेलिब्रेशन कसं केलं जाणार. या 2 बाईकची चर्चा सातत्यानं होते. यस, टॉस आपण करूया. तर मनन ऑटोमोबाईल्स आमचे पुरस्कर्ते युवा उद्योजक वाजेगावचे महेशजी मसने यांना विनंती करेन. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघ नायक आलेत. एक चांगली लढत असेल समीर सर, महामुकाबला म्हणूया. 2 बलाढ्य संघ ग्रुप A आणि ग्रुप B चे 2 बलाढ्य संघ. बारा वाजून 51 झालेत. सर्व प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतो, त्यांचं धन्यवाद देऊया. आणि आमचे मनन ऑटोमोबाईल्स चे पुरस्कर्ते आपण पाहतोय यांच्या शुभ हस्ते टॉस आणि टॉस जिंकलाय जितू 11 जे हनुमान नेरे संघानं टॉस जिंकला. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. तर संदेशभाई फडके विगर दादा सरकार यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. संदेशभाई वेलकम, आपलं सुस्वागतम. चला वळूया आपण मॅचकडे. थँक्यू सो मच सागर मांडवकर. त्याचबरोबर आज तुम्ही या अर्थातच समालोचन कक्षातून अमित पाजी यांचं राष्ट्रीय भाषेतून समालोचन ऐकताय. सन्माननीय दिनेशजी पाटील अर्थातच आम्हा सर्वांचे बंधू. सर आम्ही कधी बोलत नाही, त्यांना बंधूच शोभता आणि ते बंधूच आहेत सर्वांचे. सागर मांडवकर यांची ओळखच खास आहे. असं वाटते महागुरु महादेव गडगे यांची परंपरा पुढे कोण चालू ठेवू शकतो तर एकमेव आहे सागर मांडवकर, बाकी कोणी नाही. येत्या काळामध्ये आणखी अग्रेसर होतील आणि अँकरच्या भूमिकेत सागर मांडवकर ज्या स्पर्धेमध्ये आहेत ती स्पर्धा मला असं वाटते यशस्वी झालेलीच आहे, यात अजिबात शंका नाही. आणि त्यांच्या साथीला याच गावचे समालोचक आहेत मनोहर पाटील. सोपं काम नसतं, समालोचकाचं काम सोपं असतं. इथून दावा सांगणं चुकलं तर चुकलं, सॉरी, परंतु एखाद्या पाहुण्याचं नाव चुकलं ना ते तर पुढच्या वर्षी स्पर्धा होईपर्यंत लक्षात राहतं त्या पाहुण्याला देखील. म्हणून आयोजकांचं स्वागत, पाहुण्यांचं स्वागत करणं एक फार कठीण काम आहे. म्हणजे जुने आपले लोक म्हणायचे ना की सप्त्याला मी डाळ दिले परंतु त्या डाळीचा उल्लेख नाही झाला तर दे माझी डाळ. तशी परिस्थिती, ही खरी परिस्थिती आहे.
मराठी माणूस यातूनच शेकलाय. म्हणून अँकरची भूमिका फार महत्त्वाची असते आणि ती सागर मांडवकर, मनोहर पाटील अगदी व्यवस्थितरित्या पार पडतात. त्यांचं मी स्वागत करतो. या आपण जाऊया मॅचकडे. 24 बॉल 38 करायचे आहेत. सिद्धू 11 कैरे संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेही दिसला नाही, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी चांगलं आक्रमण केलं, धावांची जमवाजमव केली. रजत पाटील शांत दिसला, संयमी दिसला, त्यांनी आक्रमण देखील केलं. मोठे फटके येत नाहीत तर त्यांनी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. जिथे संधी मिळाली तिथे चौकार मारला, डबलला ट्रिपलमध्ये देखील त्याने कन्वर्ट केलं आणि अशी धावांची जमवाजमव 37ची केली. 38चं लक्ष त्याने ठेवलंय ते अर्थातच वागेश्वर हरिग्राम संघाच्या विरोधात. आणि याच धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी प्रसाद पाटील आणि त्याच्या साथीला हार्ड हिटर बॅटर सोपान मात्रे. नील जॉन्सन आठवते सागर मांडवकर, तोही झिम्बाब्वेकडून पहिलं षटक टाकायचं आणि पहिली बॅटिंग करायचं. तसाच प्रसाद पाटील पहिली ओव्हरही टाकतोय आणि पहिला बॅटिंगसाठी देखील स्ट्रायकिंग एंडलाय. पाय टाकला होता बॉल, पहिलाच बॉल. पंकज ओंबलेने हा देखील चांगला नौखा गोलंदाज आहे. या खेळाडूचा अगदी प्रवास मी पाहिला अगदी जवळून. शेवटचं षटक टाकण्याची संधी मिळाली कैरे संघाकडून, परंतु असा अग्रेसर तो पुढे निघाला त्याच्या कामगिरीने कमालीची. त्याचा प्रोग्रेस कार्ड आपण पाहिला तर त्याचा आलेख कधी खाली आलाच नाही. आपल्या संघासाठी कैरे गावासाठी पंकज ओंबलेने नेहमीच चांगलं काम केलं. आता त्याला जिकरीचं काम करायचे, धावा रोखायचे. ते बलाढ्य हरिग्राम संघाच्या विरोधात, ते देखील सोपानच्या विरोधात, ज्याने मागच्या मॅचमध्ये सलग 4 षटकार मारले होते. त्याच मॅचमध्ये त्याने विकेट हॅट्रिक घेतली होती. तोच सोपान सध्या मैदानात दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, 38चं लक्ष, 23 बॉल धावा करायचे त्या 37. फसवा चेंडू, पंकज ओंबळेची ही खासियत आहे. लेफ्ट आर्म बॉलर, त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की कदाचित हा बॉल फेकेल की नाही, परंतु त्याचे खांदे मजबूत आहेत. सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज नेहमी फसवा ठरलाय फलंदाजासाठी आणि त्याची एक झलक सोपानला त्याने दाखवले. निर्धाव चेंडू, क्लीन बोल्ड, सोपानची दांडी गोल केले पंकज ओंबलेने. पण 38चं लक्ष आहे. पहिल्यांदाच मी उल्लेख केला की पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेही फ्रेममध्ये दिसत नव्हता सिद्धू 11 कैरे संघ. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या होत्या. पहिल्या डावामध्ये 11, त्यानंतर तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 10. जिथे जो चौकार आला, विकेट कीपरच्या अगदी डोक्यावरून तो बॉल निघून गेला, त्यालाही अडवणं अशक्य होतं अशा पद्धतीचे चेंडू, कारण त्यावरती सागर पाटीलची बॅटची कडा घेतली होती. इनर एज ती अडवता आली नाही. तिथून सामना खरं तर सिद्धू 11 कैरे संघासाठी चालू झाला. शेवटच्या षटकात विशाल भोपीच्या विरोधात धावा आल्या त्या 16 आणि आता 38 धावांचा पाठलाग करत असताना पंकज ओंबळेने पहिल्या 3 चेंडूंमध्ये सोपानची विकेट घेतली आणि फक्त एकच धाव दिले. पंकज ओंबळे, नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो राज जाधव. बॅटरला एक विनंती, आपण तयारीत राहा, जास्त वेळ घेऊ नका. या सगळ्या सूचना आयोजक मात्र पोहोचवतायत, कारण यानंतर देखील मॅचेस बाकी असतील त्या मात्र 3. यानंतर सुपर 6 एक लढत बाकी आहे. नवीन फलंदाज राज जाधव आलाय, जबाबदारीने खेळावं लागेल. 38चा पाठलाग करायचे. पंकज ओंबळे चांगली गोलंदाजी करतोय. सुपर 3 मध्ये पोहोचायचं तर राज जाधव आणि प्रसाद पाटीलला खेळावं लागेल. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता पंकज ओंबळेच्या विरोधात. काय गोलंदाजी चालू आहे पहा. या पठ्ठ्याची अगदी आपण पाहतो ना, त्याची मूर्ती पहा, त्याची शरीर यष्टी पहा, त्याचा शरीर बांधा पहा, कुठूनही वाटत नाही कोणत्याही अँगल मधून. आणि आज तर त्याचा वाढदिवस आहे, चांगली बर्थडे गिफ्ट देतो तो आपल्या टीमला. टीमने त्याला द्यायला हवी, परंतु तो सध्या आता अगोदरच रिटर्न गिफ्ट देतो टीमला. क्लीन बोल्ड, आणखी एक बर्थडेची गिफ्ट त्याने दिले कैरे संघाला. फलंदाजाला त्याने बाद केलाय.
आपण पाहिले ना की अगदी मग मायकल होल्डिंग, जोएल गार्नर, त्याचबरोबर झहीर खान, सिमकॉक्स, अनेक गोलंदाजांचे आपण नाव घेऊ शकतो. जेसन गिलस्पी, मॅग्रा, बरेच गोलंदाज. मग असे लोक म्हणायचे की किमान 6 फुटाचा बॉलर असायला हवा, त्या उंचीवरून बॉल टाकायला हवा. पहा हा गोलंदाज, किंवा मजबूत बांध्याचा देखील असायला हवा, छोट्या मूर्तीचा असेल तर. या गोलंदाजाकडे असं काहीच नाहीये. शरीर यष्टीच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर पंकज ओंबळेकडे ही कुठलीच बाजू नाहीये, परंतु त्याच्याकडे असलेला क्लास बॉलिंग मधला त्याने आतापर्यंत दाखवलाय. माझ्याकडे जास्त गती नाहीये, परंतु माझ्याकडे अचूक टप्पा आहे, माझ्याकडे व्हेरिएशन्स आहेत. त्याच व्हेरिएशनच्या जोरावरती एका बलाढ्य हरिग्राम संघाच्या विरोधात पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना त्याने आत्तापर्यंत एकच धाव दिले आणि विकेट घेतले सोपानची आणि त्याचबरोबरीने फलंदाज राज जाधवची. शेवटचा चेंडू या षटकातील, आणखी एक निर्धाव चेंडू, पॉवर प्लेचं पहिलं षटक. आज ज्याचा वाढदिवस आहे पंकज ओंबळे, सिद्धू 11 कैरे संघासाठी फक्त धाव देतो 1, विकेट घेतोय 2. लाजवाब गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकात पंकज ओंबळेकडून. पाठी राखे आणि पुरस्कर्त्या सन्मान्य कैरे गावचे प्रसिद्ध उद्योजक गजानन पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. बघा पुढचा सामना जितू 11 जर्मन नेरेनं टॉस जिंकला आणि त्यांचं डिसिजन पेंडिंग आहे. जरूर काही वेळानंतर इन्फॉर्मेशन येईल. तर स्माईल चायनीज कॉर्नर नेरेचे आमचे युवा उद्योजक राहुलभाई मस्कर आणि अजयभाई मस्कर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. वैभव एकनाथ पाटील नेरे यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. तर पुढल्या वर्षी समीर सर बघा रोज 8च संघ असतील आणि एक वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल. 3 बाईक आणि प्रेक्षकांना रोज लकी ड्रॉ असणार आहे. क्या बात आहे सागर, खरोखरच दोन्ही आयोजकांचं विशेष कौतुक. फार महत्वाचं म्हणजे की वाजेकरांचं स्वप्न त्याने पूर्ण केलं. मी मगासपासून नाव विचारत होतं, खरं तर अंकित पाटील, बरोबर ना सागर? अंकित आदित्य पाटील हा देखील एक समालोचक, युवा समालोचक. 4ही रात्रींमध्ये त्यांनी आपल्या गावच्या आयोजनासाठी साथ दिले, हे फार महत्वाचं आहे. इंदुरीकर महाराजांचं एक वाक्य छान आहे, मला अजूनही आठवतं. कधी रील्सला आपण पाहतो की गावातील तरुण मंडळी फार महत्वाची असतात, त्यांच्यामुळेच तुमचे कार्यक्रम यशस्वी होतात. आणि खरोखरच या तरुण मंडळींनी एकत्रित येऊन या दोन्ही आयोजकांना विशेष साथ दिली आणि आज ही स्पर्धा मात्र इथे संपन्न होते. 18 बॉल दावा करायचे हरिग्राम संघाला विजयासाठी 37. गोलंदाजीसाठी दाखल झालाय राहुल राठोड. दुसरं षटक घेऊन आलाय विशाल भोपे आणि प्रसाद पाटील. खास करून आता सर्वांच्या नजरा असतील प्रसाद पाटीलवर. त्याचा साथीदार माघारी परतलाय सोपान, ज्याने आक्रमक फलंदाजी केली होती. आता प्रसादला डाव हाती घ्यावा लागेल. पहिल्या षटकात काय गोलंदाजी केली बड्डे बॉय पंकज ओंबळेने. फक्त एकच धाव दिली, 2 विकेट त्याने घेतल्या. खराब चेंडू, बॅटची कडा घेतली जाते, चांगली फिल्डिंग. पंच इथे नो बॉल घोषित करतायत. नो +1 असे एकूण 2 धावा. बॅटिंग यस, फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. अंपायर फिल्डिंग टीम रिव्ह्यू, यस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. यस, नेरे संघाचा देखील निर्णय आलेला आहे, फिल्डिंगचा निर्णय. आणि इथे तिसऱ्या पंचांचा देखील निर्णय आलाय. हा नो बॉल आहे. रिव्ह्यू गमावलाय कैरे संघाने. समीर पाटील यांचं शेवटपर्यंत म्हणणं होतं की रिव्ह्यू घेऊ नका, कारण ते विशिष्ट अँगलला परफेक्ट होते. त्यांनाही कळलं होतं की हा नो बॉल आहे, रिव्ह्यू गमवायचा नाही आपल्याला. परंतु शेवटी निर्णय घेतला होता रिव्ह्यू घ्यायचा. 1+1 नो बॉल +1 अशा एकूण 2 धावा जोडल्या जात आहेत. स्कोर धावून पोहोचला 3 वरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. मागच्या ओव्हरमध्ये धावा आलेले नाहीयेत, संधी चांगली आहे. फलंदाज विशाल भोपीला आक्रमण करण्याची राहुल राठोडच्या विरोधात.
38 धावा जमवायचे तर या ओव्हर पासून आक्रमण करणं गरजेचं. ही सरासरी आता किमान 12च्या आसपास पोहोचलेली आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी एका बाजूने तरी आक्रमण करावंच लागेल ते हरिग्राम संघाला. 3 धावा, विकेट गेल्या 2. नेक्स्ट बॉल फ्रेडचा विशाल भोपीसाठी राहुल कडून. फुल्लर लेनचा बॉल फुलटॉस करून घेतलाय जर्सी नंबर 23 सागर पाटील स्वतः त्या ठिकाणी. आपल्या सुपुत्राच्या नावाने विहानच्या नावाने मात्र टी शर्ट त्याची आपण पाहतोय. हातातून चेंडू निसटला परंतु दुसरी धाव घेता आली नाही फलंदाजांना. एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर 4, विकेट 2. सामना रंगतोय हळूहळू का होईना परंतु हरिग्राम संघ सिंगल डबल्स घेत हेच केलं पहिल्या डावामध्ये देखील. रजत पाटीलने सागर पाटीलने त्याला साथ दिली. इतर फलंदाजांनी लास्ट पर्यंत कोणत्या तरी कोणत्या फलंदाजाला टिकून राहावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी हरिग्राम संघाला. 4 धावा 2 विकेट. राहुल राठोड लॉंग रनअपने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा रनअप मध्ये चुकी राहुल कडून. लांबलचक लॉंगॉनला परंतु तिथे क्षेत्ररक्षक. एका क्षणाला असं वाटलं की हा चेंडू सहजरित्या सीमा पार जाईल परंतु क्रीडांगणाच्या परिसीमा थोड्या लांब आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच कैरे संघाला मिळतो. आणि ते फलंदाज बाद प्रसाद पाटील झेल घेतलाय रॉयल पाटीलने. केसला त्या क्षणी सर्वांनी अंदाज बांधले की लॉंगॉनचा फिल्डर रॉयल पाटील त्याच्या डोक्यावरून बॉल सहजरित्या जाईल परंतु कंडिशन्स बदलल्यात. हा चेंडू थोडा खाली उतरला. हे प्रेक्षकांमध्ये ही चर्चा चालू असेल. कदाचित नेक्स्ट मॅच वावंजे संघ त्या स्क्रीनच्या अगदी बाजूला ब्लॅक स्क्रीनच्या नाही पडद्याच्या बाजूला आहे ते देखील विचार करत असतील की या क्रीडांगणावरती आता मोठे फटके खेळणं थोडं कठीण काम आहे. चेंडू उतरतोय. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. समालोचक करत असताना या शब्दांचा फार कमी वेळा वापर होतो परंतु प्रेक्षक मॅच चालू ठेवणं, मॅच पुढे नेणं, मॅच अडकणं, मॅच चालू राहणं, मॅच थांबणं, त्याचबरोबरीने चेंडू खाली उतरणं या ज्या संज्ञा आहेत या प्रेक्षकांच्या अगदी बोलीतल्या आहेत. 4 धावा 3 विकेट. राहुल राठोड चला जास्त वेळ घेऊ नका लगेचच मॅच चालू करा. 38चं लक्ष फार महत्वाचा सामना सुपर 3 मध्ये दाखल झालाय तो दोस्ती स्पोर्ट्स विगरा संघ. त्यांच्या पाठीराखे देखील मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेत आणि आता सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात वागेश्वर हरिग्राम या 2 संघादरम्यानची लढत. एक संघ रसायनीतील खालापूर तालुक्यातील दुसरा पनवेल तालुक्यातील. वेगवान चेंडू होता राहुल राठोडचा. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करतोय. अपील आणि ते पंच सांगतायत तर तिसऱ्या पंचांची मागणी पाहूया बॅटर पोहोचला की नाही. दोन यंगस्टर बॉलर सिद्धू 11 कैरे संघाला लीड करतायत. एक पंकज ओंबळे आणि आता दुसरा राहुल राठोड. बॅटर सेफ आहे. एक धाव इथे घेतली जाईल. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये जाऊन तिथे पोहोचला. डायरेक्ट हिट केला त्याने परंतु बॅटर तिथे पोहोचलाय. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंट्स कडून. अगदी दुपारच्या सत्रामध्ये स्वतः संदेश पाटील होते. आता त्यांचे साथीदार इथे सगळे ऑपरेटिंगचे काम करत असताना जबरदस्त लाईव्ह टेलिकास्टचं काम 24 लाईव्ह इव्हेंट्स कडून. धावसंख्या झाले 5. 38चं लक्ष 33 करायचे. दुसरं षटक चालू आहे राहुल राठोडचं. विकेट गेल्यात आतापर्यंत 3. स्कूप मारण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन अपील केली जाते पंचांकडे परंतु नाही. पंचांनी काहीच दर्शवलेलं नाहीये परंतु निर्धाव चेंडू सातत्यानं राहुल राठोड मात्र इथे टाकतोय. लेग अंपायर कडे तुम्ही अपील करून काहीच फायदा होणार नाही. तुम्हाला मेन अंपायर कडेच अपील करावी लागेल बॅट कट साठी. तेच निर्णय देतील. धावा 5 विकेट 3.
रोहित गरत, विशाल बोपी फलंदाजी करतायत, परंतु राहुल राठोड आणि पंकज ओंबलेने हरिग्रामच्या फलंदाजांना अक्षरशः जायबंदी करून ठेवलंय. समोर खेचलाय, फटक्याची गरज होती हरिग्राम संघाला. बॉल चाललाय, स्क्रीनच्या पडद्यावरती आदळतोय. षटकार. फटक्याची गरज होती आणि तो फटका नक्कीच आलाय फलंदाज विशाल भोपीच्या बॅटमधून. या 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी या फटक्यांची गरज आहे. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. स्कोर धावून पोहोचला 11 वर. 13 बॉल 27 करायचे आहेत. 13 चेंडू 27 धावांची गरज. शायनर ग्रुप सूरज पाटील यांच्या वतीने यस कॉमेंटेटर पॅनल साठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. 11 धावा झाल्या, 3 विकेट. 13 चेंडू विजयासाठी 27 ची गरज. फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर उलटा धावतोय. लाजवाब प्रयत्न त्याने केले, परंतु इथे 2 धावा नक्कीच जोडल्या जातील. पहिल्या सत्रात कैरे संघाच्या धावा होत्या 2 ओव्हरमध्ये 11 सध्याच्या घडीला, परंतु एकही विकेट नव्हती. हरिग्राम संघाच्या 2 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 13, परंतु विकेट गेल्या 3. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे विजयासाठी हरिग्राम संघाला कैरेच्या विरोधात 23-25. 12 चेंडू 25 ची गरज. खरं तर हरिग्रामचा आपण उल्लेख केला तर हरिग्रामचे देखील एक जबरदस्त समालोचक आहेत आमचे मित्र वैभवजी भोपी यांच्या गावचा हा संघ मैदानात खेळतोय आणि त्यांच्या विरोधात 2 हात करत असताना सिद्धू 11 कैरे काय मॅच रंगतायत पहा. या अगोदरचा देखील सामना त्याचबरोबरीने अगदी आपण पाहिलं जिते विरोधात कैरे, अगदी नेरे संघाचा सामना, ट्रॉम्बे विरोधात अगदी नेरे संघाचा सामना, लाजवाब लढती झाल्यात. त्याचबरोबरीने अगदी आपण पाहिलं दोस्ती स्पोर्ट्स विहिगर आणि त्यांच्या विरोधात यंगस्टर मोरबे यांच्यातील देखील लढत. मजा आली. क्रिकेटचा एक वेगळा मनमुराद आनंद या विभागाने या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच लुटलाय. 12 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 25. हे षटक फार निर्णायक आहे प्रतीक मोरेचं या मॅचच्या दृष्टिकोनातून. रोहित गरत 1 चेंडू 1. विशाल भोपीनं हा डाव सावरला. 5 चेंडू 9 वरती तो खेळतोय. प्रतीक आलाय. प्रतीक मोरे कैरे संघाकडून. 12 चेंडू विजयासाठी हरिग्रामला करायचे त्या 25 धावा रोखायचेत विजयासाठी सिद्धू 11 कैरे संघाला. फटका दमदार आहे. पुढे आला वाघ, पुढे आला आणि त्याने शिकार केली. समोर खेचला रोहित गरतनं. डाऊन द ग्राउंड. षटकार. का केसलाय पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाण्याची मजा काही औरच असेल. थोडा शफल होऊन स्टेप आउट होत मारलेला फटका समोर आडव्या बॅटने तो देखील समोर मारला. षटकार रोहित गरजच्या बॅटमधून. समीकरण बदललं. आता अंतर मोठं होतं, परंतु आता अंतर ते थोडं कमी केलं रोहित गरजच्या या फटक्याने. 11 बॉल विजयासाठी करायचे त्या मात्र 19. अकरा चेंडू 19 विकेट गेल्यात, परंतु रोहित गरज जबाबदारीने खेळतोय. मागच्या ओव्हरमध्ये विशालने आक्रमण केलं होतं. आता रोहितने आपले सूत्र, या डावाची सूत्र आपल्या हाती घेतलीत. प्रतीक मोरे पुन्हा पुढे आला. डीप मध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हर, त्याच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. आता टाळ्यांचा कडकडाट होतोय. मगासपासून थोडे पाठीराखे शांत होते. गावचे पाठीराखे ही खरी तर ओळख आहे ना ग्रामीण क्रिकेटची. त्यांच्याशिवाय मजाच नाही. ते आलेच पाहिजे, त्याने आनंद घेतलाच पाहिजे. पाठीचा कणा काय
हे क्रिकेट ग्रामीण क्रिकेटचं पुढं का चाललंय, सुवर्ण दिवस का आपण पाहतोय, 3-3 बाईक पुढच्या वर्षी का आणल्या जाणार आहेत, या सर्व पाठीराख्यांमुळे गर्दी नाही होणार तर आयोजक मंडळी देखील स्पर्धा कधीच ठेवणार नाही. लोक फार महत्वाची आहेत, प्रेक्षक फार महत्वाचे आहेत स्पर्धेसाठी. बॅटची कडा विकेट किपरने झेल सोडलाय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट देखील चुकलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. स्कोर जाऊन पोहोचला आता 22 वर. 9 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 16 धाबांची. 9 चेंडू 16 धाबा. वागेश्वर हरिग्राम विरोधात सिद्धू 11 कैरे. एक खालापूर तालुक्यातील, दुसरा पनवेल तालुक्यातील. एक प्रवास करून इथे आलाय. खरं तर पाहुणा हा संघ आणि याच विभागातील हरिग्राम संघ. जोरदार लढत. वेगवान चेंडू बॅट आणि पायांच्या मधून मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. प्रतीक देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आक्रमण झालं त्याच्या विरोधात, परंतु आता त्याने स्वतःला रेक्टिफाय करायची सुरुवात केलेली आहे. चुकांमधून दुरुस्त करणं हे काम महत्वाचं आहे. खेळाडूसाठी हे फारच महत्वाचं आहे. जो चुकांमधून शिकतो तोच खेळाडू पुढे जाऊन यशस्वी होतो आणि तेच दाखवून देतोय प्रतीक मोरे. 8 चेंडू विजयासाठी आता गरज आहे ती मात्र 16 धाबांची. आडव्या बॅटने सागर पाटीलकडे हा चेंडू पुढे गेला आणि त्याच्या डोक्यावरून बॉल आलाय सीमारेषा पार. चौकार. या फिल्डिंग मधल्या चुका कैरे संघाला नक्कीच महागड्या ठरतायत. कारण मला अद्यापही आठवतोय जेव्हा जिते संघ खेळत होता नेरे संघाच्या विरोधात, पहिल्या सत्रामध्ये जिते संघाकडून 2 मिसफील्डचे चौकार आले. इनिंग ब्रेक मध्ये कॉमेंट्री अगदी हँड ओव्हर करताना देखील मी म्हटलं की ते 2 चौकार किती महागडे ठरतील आणि त्याच धावांनी तो मात्र संघ पराभूत झाला. क्लोज एन्काउंटर होता तो. हा देखील चौकार आलाय. अपेक्षा नव्हती सागर कडून, परंतु झाली चूक. आला चौकार. 7 बॉल 12. फटका आलाय. पाहूया कितपत नरेंद्र आहे तिथे. त्याचा साथीदार. झेल सुटते. आणखी एक झेल सुटलाय. 2 धावा. याचीच तर चर्चा आपण करत होतो. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु इथे झेल सुटलाय. 2 धावा देखील आलेल्या आहेत आणि आता 6 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 10 धाबांची. मॅचेस होत आहेत कांचन पालकर. अशा मॅचेस असल्यानंतर प्रेक्षक देखील काय हलतील या क्रीडांगणावरतून. जे जाणारे प्रेक्षक असतील ते तर प्रत्येक सामन्यामागे बोलतायत नाही आता हा सामना नको नको, हा पण चांगला होतोय, आपण थोडे थांबू. हा सामना थांबला की अरे पुढेची ते चांगलीच मॅच आहे, आपण पुन्हा एकदा थांबू. असं करता करता या क्रीडांगणावरती प्रेक्षकांची गर्दी ही शेवटपर्यंत राहणार आहे. 6 बॉल विजयासाठी गरज आहे ती 10 धाबांची. विशाल भोपी, रोहित घरत डाव सावरतायत. अपेक्षा खूप होत्या प्रसाद कडून, सोपान कडून, राज कडून. ते मात्र माघारी परतले आणि या 2 फलंदाजांनी मात्र डाव सावरलाय. आता विजयासाठी त्यांना धावा करायचे. 6 बॉल मध्ये 10 आणि या धावा रोखायचे आहेत कैरे संघाला. रॉयल पाटील आला. रॉयल कामगिरी करावी लागेल शेवटच्या षटकात या धावा रोखण्यासाठी. रोहित घरत चांगला टच मध्ये. 4 बॉल 10 वरती तो खेळतोय. खराब बॉल, खराब चेंडू आणि त्याला भिरकावून दिले सीमारेषा पार. रॉयल पाटील कडून झाले इथे चुकी. रोहित घरतनं खेचला इथे षटकार. एकूण धावा मिळाल्या 5, कारण हा होता चौकार.
चला, पब्लिकचा देखील इशारा आलेला आहे की चौकार या. सर्वांनाच असं वाटलं की षटकार आहे. नो बॉल आणि त्यावरती आला हा चौकार. नेरे संघ, आपला निर्णय काय? फिल्डिंग. 5 चेंडू विजयासाठी आता गरज आहे ती 6 धावांची. सामना इथूनही बनू शकतो. रॉयल पाटीलने भले पहिल्या चेंडूवरती चुकी केली, परंतु ती चूक विसरून त्याला रॉयल कामगिरी करावी लागणार आहे. नाहीतर रोहित घरतनं हा सामना आपल्या बाजूने झुकवलायच, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती आला, परंतु मिडल ऑर्डरमध्ये येत असताना संकटमोचक ठरलाय आपल्या टीमसाठी, हरिग्राम टीमसाठी. कार्पेटच्या सहाय्याने ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. दुसरी धाव घ्यायची. 2 धावा इथे मात्र जोडल्या जातात. वेगानं धावला त्याचा साथीदार विशाल भोपी, त्याला चांगली साथ देतोय. फिल्डिंग मधल्या मिस्टेक्स आता नडतायत सिद्धू 11 कैरे संघाला. धावा अमाप झाल्या होत्या. नक्कीच या सिच्युएशन नुसार 38चं टार्गेट सोपं नाहीये. धावा नक्कीच चांगल्या झाल्या होत्या, परंतु सुरुवात पंकज जोंबळेने काय दमदार करून दिली. फक्त 1 धाव 2 विकेट, परंतु शेवटी चुका झाल्या फिल्डिंग मध्ये आणि त्याचं भुगतान भोगावं लागतंय. 3ची गरज. पुन्हा एकदा कबर्सला फटका. गॅप मध्ये स्ट्रोक आहे. बॉल चाललाय वेगाने सीमारेषा पार आणि सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलाय वागेश्वर हरिग्राम संघ. अभिनंदन या संघाचं. हार्ड लक टू सिद्धू 11 कैरे. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही तुमच्या येणाऱ्या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन्स अगेन. मिडल ऑर्डर मध्ये आला, 5व्या क्रमांकावरती आला. तो नुसता आला नाही, त्याने मैदानात फटकेबाजी केली आणि आपल्या संघाला विजय करून दिलं. संकट मोचक तो ठरला. रोहित घरत मॅन ऑफ द मॅच. 7 बॉल 20 धावसंख्येची लाजवाब इनिंग त्याने